जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज धारावी आणि बीडमध्ये बंद पुकारण्यात आलाय। जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नाहीये, त्यामुळेच संतप्त मराठा समाजाकडून धाराशिव आणि बीडमध्ये बंद पुकारण्यात आलाय। धाराशिव बीडमध्ये सध्या शुकशुकाट दिसून येतोय। अनेक भागात दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठीच धाराशिवमधून मराठा समाजाचे प्रतिनिधी हे अंतरवाली साठीकडे रवाना सुद्धा झाले आहेत। मी सध्याला बीड शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सुभाष रोडवरती आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आता मार्केट उघडण्याचा वेळ आहे, मात्र या ठिकाणी पूर्ण मार्केट जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। जे व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, त्यांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं बीडमध्ये पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच हा बंद पाळण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे ज्या इंग्रजी शाळा आहेत त्या या ठिकाणी बंद करण्यात आलेल्या आहेत, त्या शाळांनी या ठिकाणी बंदमध्ये सामील झालेल्या तर त्या देखील बंद आहेत। आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहताय की जे सुभाष रोड आहे, सुभाष रोडवरचे पूर्ण मार्केट बंद आहे, दुकाने जे आहेत ते बंद आहेत। त्याचबरोबर बीडसह बीड जिल्ह्यातील सर्व दुकानं बंद आहेत। सर्व व्यापाऱ्यांनी या मराठा बांधवांनी जो बंद पुकारलेला आहे, बंदची हाक दिली आहे, त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत या ठिकाणी बंदमध्ये सामील झालेले। तर आपल्या दुकानं बंद ठेवलेलं, तर मोंढा देखील बंद आहे आणि यामुळे या ठिकाणचा जो बंद आहे तो एकंदरीत आता तरी सध्याला शांततेत असल्याचं पाहायला मिळतंय। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड।